तर बघा, हा एक प्रश्न आहे जो नवोदयला विचारलेला होता एक्झामला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचा आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोपं आहे. जर ट्रिक थोडीशी आपण यूज केली तर आपल्याला याचं उत्तर निघून जाणार आहे. बघा, 28 पॉईंट हा दशांश अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहा. तर 28 हा पॉईंटच्या अगोदरचा नंबर आहे, ठीक आहे, आणि पॉईंटच्या नंतर 8 आहे. म्हणजे एक शून्य पकडायचं आहे एका दोन संख्यांच्या नंतर, किंवा दशांश चिन्ह जे आहे त्याच्यानंतर एकच घर आहे, म्हणजे छेदस्थानी एक शून्य पाहिजे. ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 कट झालेले आहेत, कारण छेदस्थान इथं 100 आहे, इथं सुद्धा 100 आहे. आपल्याला छेदस्थानी एकच शून्य हवं आहे, कारण एकच घर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, 28 ही पूर्ण संख्या आहे, त्यामुळं 28 इथं असले पाहिजेत, ना की अंशामध्ये. इथं अंशामध्ये गेलेत, म्हणून हे उत्तर चूक. ऑप्शन नंबर 1 हे याचं पूर्ण उत्तर योग्य आहे. 28.8/10 हे झालं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 5 अधिक 3 दशांश बरोबर किती? ऑप्शन पहिला 530, ऑप्शन दुसरा 0.35, तिसरा ऑप्शन 3.5 आणि चौथा ऑप्शन आहे 5.3. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघितल्यावर असं वाटतं की 5 म्हणजे असं वाटतं आपल्याला 5 ना, म्हणजे आपल्याला वाटतं की 500, आणि 3 म्हणजे 30. चला, उत्तर 530 हे असेल, पण अत्यंत चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला शतक दशक वाटतं ना, सेम तसंच वाटतं या ठिकाणी, पण हे उत्तर नाही आहे. उत्तर जे असणार आहे ते असं असणार आहे बघा, 5 याचा मिनिंग होतं की, समजून घ्या, 5 याचं मिनिंग आहे 0.05, ठीक आहे. शतांश म्हणजे शतक, म्हणजे या ठिकाणी 5/100 या असं याचं मिनिंग आहे, ठीक आहे. त्यानंतर 3 दशांश याचं मिनिंग काय आहे, तर 0.3, ठीक आहे. तर बघा, या पद्धतीनं आपल्याला ह्याचं मिनिंग माहीत असलं पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे, 3/10 असं याचं मिनिंग आहे, हे लक्षात ठेवा. शतांश म्हणजे 5/100 आणि 3 दशांश म्हणजे 3/10. दशांश म्हणजे 10, शतक म्हणजे 100. एवढं लक्षात आल्यानंतर हे सोपं जाईल. आता यांची जर बेरीज करायची असेल तर आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला याचं उत्तर निघेल. तर बघा, इथे काहीच नाही, याचा अर्थ इथे शून्य असतो. 5 आणि 0 झाले 5, त्यानंतर 0 आणि 3 झाले 3, त्यानंतर 0 जसेच्या तसे घेतले तरी चालतील, पण ऑप्शनमध्ये दिला आहे म्हणून आपल्याला घेतला पाहिजे, नाही घेतला तरी चालेल, आणि पॉईंटच्या जागी पॉईंट, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं आपलं उत्तर असेल. याच्या जागा माहीत पाहिजे, शतांश आणि दशांश, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवोदयला विचारलेला हा एक प्रश्न आहे बघा, 2025 सालची प्रश्नपत्रिका जी होती त्याच्यामध्ये अंकगणितात एक प्रश्न विचारलेला होता, आणि तो एवढा सोपा प्रश्न होता, कसा काय विचारला कुणास ठाऊक. तरी पण बघूया. बघा, मला वाटलं थोडासा डिफिकल्ट असेल, पण अगदीशय किरकोळ प्रश्न होता. फ्री हिट देणारा. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य काय आहे? 843, 483, 9, त्यानंतर 1393. तर बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने डोकं लावलं असणार आहे, तर आपण हा प्रश्न बोर्डवर बघणार आहोत. तर बघा, याच्यात भाजक दिलेला आहे 51, आपल्याला काढायचं आहे भाज्य. ज्यावेळेला भाज्य काढायचं असतं त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, जो काही भागाकार आहे तो घ्यायचा आहे, भागाकाराला भाजकाने गुणायचं आहे. भाजक होता 51, भागाकार होता 16, आणि याच्यामध्ये जी काही बाकी असेल ती मिळवायची आहे. मी आता बाकी सगळं लिहित नाही, एवढंच फक्त लिहिते आणि आपण आन्सर काढूया. आता बघा, याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि बाकी त्याच्यामध्ये मिळवायचे, ते आपलं असणार आहे भाज्य. तर बघा, आपण सॉल्व करूया. साईडला आपण असं करून घेऊ शकतो, 6 × 6, 6 × 5 = 30, 0, 1, 5 × 1 = 5, 6, 1,
8 याच्यामध्ये मिळवायचे किती 27. आपली जी बाकी उरलेली होती ती 6 आणि 6 12 आणि 13 3 हातच्याला 1 4 आणि 843. हे ऑप्शन नंबर 1च आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे 843. म्हणजे या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. जे काही भागाकार असेल त्या भागाकारामध्ये तुमचा भाजक मिळवायचा आणि त्याच्यामध्ये बाकी ॲड करायची, यानुसार तुमचं उत्तर निघून जाईल. तर अतिशय सोपा हा प्रश्न होता. नक्की कमेंट करा आवडला तर. धन्यवाद. तर बघा, हा एक प्रश्न आहे, नवोदयला विचारलेलाच आहे. हा सुद्धा एक प्रश्न तुमची टेट असेल, त्याचबरोबर तुम्ही तलाठीची तयारी करत असाल किंवा तुम्ही कुठल्याही एक्झाम देत असाल तर तुम्हाला मॅथ्स हा विषय कंपल्सरी असतो आणि मॅथ्स या विषयामध्ये तुम्हाला हा प्रश्न कंपल्सरी विचारलाच जातो. कारण दशांश सममूल्य किंवा दशांश अपूर्णांकाचं किती नॉलेज आहे ते याच्यामधून चेक केलं जातं. बघा, 5.1/40 दशांश सममूल्य कोणतं असेल किंवा डेसिमल आपण याला म्हणतो, तर डेसिमल याच्यातलं कोणतं असेल. सिम्पल एक ट्रिक यूज करायची. 5 पूर्णांक जसाचा तसा असणार आहे. ऑप्शनमध्ये 5 पूर्ण संख्या असलेला कुठलाच ऑप्शन कट होणार नाही आहे. इथं दिसत असेल की 5 नंतर पॉईंट 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 दिलेलं आहे, त्यामुळे कुठलाही ऑप्शन कट होणार नाही. 5 तर डेफिनेटली असणार आहे. त्याच्यानंतर इथं 40 दिलेले आहेत, 1/40 आहेत. ठीक आहे, मग काय करायचं, आपल्याला पटकन आन्सर काढायचं असेल तर अंशाच्या जागी 2 शून्य देऊन टाकायची आणि मग भाग घालवायचा. बघा, इथं उरले 10, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20. झालं, निघालं उत्तर तुमचं 5.25. हा पूर्ण तर असणारच आहे आणि तुमचं उत्तर निघालं 25. ठीक आहे, तर या पद्धतीनं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आपण पटकन जर सॉल्व करायचं असेल तर याच पद्धतीनं ट्रिक वापरायच्या. अंशामध्ये जो काही नंबर असेल त्याला 2 शून्य टाकायचे आणि पूर्ण भाग घालवून घ्यायचा. असं सोडवलं तर तुमचा वेळ वाचणार आहे आणि इतरांच्यापेक्षा स्मार्ट वर्क तुम्ही इथं करून दाखवणार आहात.